ईश्वरी डोळा पहावी पंढरी, नाही का? वेळातून वेळ काढून वाचलं पाहिजे ते म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ, जो आपल्या रामटेकपुऱ्यामध्ये चालू आहे. झाला आजच्यानं, नाही का? 18 वाजता संपला, उद्या तर कालाच आहे. आता पुढच्या वर्षी जे जे या वर्षी नाही बसले ना, त्यांनी पुढच्या वर्षी या ठिकाणी पारायणाला बसा आणि आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्या. तुम्ही म्हणता महाराज ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होते? जे अज्ञानाला ज्ञान करून देते महाराज, तो म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. दगडासारखा जरी मनुष्य असला ना, त्याला देखील त्या ठिकाणी ज्ञान होया मोडा, 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 ज्ञान होया अति मूर्खाच्या दगडा, अति मूर्खाच्या दगडा, अति मूर्खाच्या दगडा, अति मूर्खाच्या दगडा, ज्ञान होया मोडा, ज्ञान होया अति मूर्ख त्या दगडा. मूर्ख माणूस जरी असला, दगड जरी असला ना, तुम्ही त्या ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचता नका येऊ देऊ, असं बोट जरी फिरवला ना, तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. म्हणून चौथा प्राण वारकरी संप्रदायामधला ग्रंथराज ज्ञानेश्वरीला मानला गेला. आणि 5वा प्राण मी एक मन म्हणतो, तुम्ही पूर्ण करजा. ज्याचा फिरला असेल माथा, त्याने वाचावी गाथा. जो वारकरी संप्रदायामध्ये पंचप्राण मानला गेला, पंचम वेद मानला गेला, तो म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांचा गाथा. आणि त्या गाथेमधील त्याच्यामधील हा जो सेवेसाठी